असा प्रत्येक गृहिणीने घरातून काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. बरोबर ना? कमीत कमी आपण स्वतःच्या गरजा तरी स्वतः पूर्ण करू शकतो. तुम्हाला नाही कोणी शिवा देत, तुमच्या भाऊजाच्या यावर आगाव नाही शिवा द्यायला काही, पण आमचं नाव का खराब करता का ब्लॉग मध्ये? काही नाही, आम्ही नाही कोणाला, आमच्यामध्ये तेवढी हिंमत आहे तोंडावर शिवा द्यायची. अरे मम्मी का टिकट हो गया क्या नहीं रिटर्न का? 18 मैं फणस का इंतजार कर रही हूँ. किती किलोच्या बनवलेल्या? 25 किलोच्या बनवलेल्या. बाई तू कधी काढल्या चकल्या? 25 किलो चकल्या संपल्या नाही, आता अजून ऑर्डर येते पण आता काढू शकत नाही. हा पाऊस आला तर मग त्या ओल्याच राहतील ना. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सगळीजण? तर चला, आजच्या ब्लॉगची आपल्या सुरुवात ही किचनमधून सकाळचा चहा बनवण्यापासून झालेली आहे. तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. चला, आता हा दूध लगेच गरम करून घेते. हा बघा, इथे आता वाटण करण्यासाठी खोबरा भाजायला लावले आहे. आणि हा जो खोबरा आहे ना, तो आपल्या घरच्या नारळाच्या झाडावरचा खोबरा आहे. ओके, खोबरा बिबरा आपल्याला काही विकत आणायला लागत नाही. म्हणजे जे काही सुकलेले नारळ असतात ना, ते झाडावरून पडले की आम्ही लगेच मग साफ करून ठेवतो. ओके, चला, आता इथे मस्त भाजून झाले खोबऱ्याची वाटी. आणि आता हे दूध गरम करायला ठेवते. मनुष्य घेऊन आला आहे गावात गेलेलं तर. आणि आता एकीकडं भात ठेवला आहे, वाटण वगैरे करते आणि लगेच भाजी अदवते. आता या भेळच्या भाजीमध्ये वांगा आणि बटाटे टाकते. शेवग्याची शेंग असते तर भारी लागली असते, पण शेवग्याची शेंग नाही आता. आणि हे बघा, एवढ्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत या. उन्हामध्ये 2 दिवस ठेवलेल्या, मस्त सुक्याच होत्या तरी पण 2 दिवस उन्हामध्ये ठेवलेल्या मी. तर आता यांना काय करते, पिशवीमध्ये पॅक करते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते, जेणेकरून मग बुरशी वगैरे लागायला नको. नाहीतर कसं आहे माहिती आहे का, आपल्या घरच्या खोबऱ्याला ना शक्यतो लवकर बुरशी लागते त्याच्यामुळे. तर आता हे 2 दिवस मस्त उन्हामध्ये ठेवले होते मी. आता बऱ्यापैकी ते सुकले आहेत. आणि हे आता एक भाजून घेतलं आहे वाटण करायला. वाटण करून घेते याचं. आणि कालच्या ब्लॉगला ना एका ताईंनी मेसेज केलेला की ताई, तुझी जी गॅस शेगडी आहे ती कोणत्या कंपनीची आहे किंवा ती चांगली आहे का? तर ही सूर्या कंपनीची आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, शिवसूर्या कंपनीची आहे शेगडी. तर खूप छान आहे. शेगडीचा स्टील जो आहे ना, तो खूप भारी आहे. असं आपण नुसतं फडक्याने जरी पुसलं ना तरी एकदम चककतं ते, इतकं भारी. आता इथे थोडासा उजेड कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॉगमध्ये चित्र थोडंसं ब्लर दिसत असेल. पण जी शेगडी आहे ना, ती खूप भारी आहे. आपण जरा तरी ओला कपडा जरी असा फिरवला ना तरी सगळं क्लीन होऊन जातं लगेच. पण काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती, या बाजूचा जो बर्नर आहे ना, हा मधला पण व्यवस्थित चालतो. त्या दिवशी पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं. आणि हा पण मस्त चालतो. पण ह्या साईडचा जो बर्नर आहे ना, तो एकदम स्लो चालतो. काय माहिती आता कशामुळे प्रॉब्लेम झाला. मी तर पाणी वगैरे नाही टाकत शेगडीवरती, फक्त ओल्या कपड्याने पुसून घेते. साबणाचं फिरवते ना स्पंज, आणि ओल्या कपड्याने पुसून घेते. धुवून वगैरे मी अजून तरी नाही काढली. आता एक आणून आपल्याला 4-5 महिने तरी झाले असतील शेगडी जास्त. तर मी अजूनपर्यंत तरी धुतली नाही, कारण की त्या काकांनी सांगितलं की तुम्ही पाणी वगैरे नका टाकू, मग बर्नर खराब होतात त्याच्यामुळे. तर आता हा बर्नर का स्लो चालतो तेच काय मला समजत नाही आहे. तर हे बघा, अशी काहीशी शेगडी आहे ती. ओके, ज्या ताईंना घ्यायची आहे त्यांनी बघून घ्या शेगडी, आणि मग तुम्हाला जर चांगली वाटली तर तुम्ही घ्या. ओके, चला, आता मी माझ्या कामाकडे वळते. हे जे नारळ आहेत ना, हे झाडावरून ना रात्री पडले होते अंगणामध्ये. ते सकाळी दरवाजा उघडला तेव्हा हे समोर दिसले, तेव्हा मग घेऊन आले मी. आता हा तर ओला आहे जरा, पण हा एकदम सुकला आहे. ओके, चला, आता आणि मोनिश गेलेला गावामध्ये तर सोयाबीन घेऊन आलं आहे. काय करायचं काय माहीत, त्याला काय बनवायला सांगतो आहे. चला, आता इथे मिक्स भाजी बनवायला घेतली. अशी थोडीशी म्हणजे लेपटच करेन, कारण की आता वरण नाही बनवणार. ते तुम्ही आता बघू शकता, हे केलं आहे खोबरं आणि जिऱ्याचं वाटण, सुका वाटण. म्हणजे आपण डब्यामध्ये पॅक करून असंच ठेवू शकतो. जरी लाईट वगैरे नसेल किंवा फ्रीज वगैरे जरी नसेल ना, तरी आपण हे वाटण 1-7-8 दिवस आरामात डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो. फक्त ओलावा नाही लागला पाहिजे त्याला. ओके, ओलावा जर लागला तर मग नारळ म्हणजे जो खोबरा असतो ना, त्याला कोमट वास येते मग त्याच्यामुळे. तर चला, त्याच्यामध्ये जिरा घेतला आहे मी आणि खोबरा भाजून घेतलं आहे. तर याचा सुगंध पण खूप भारी येतो असा बनवल्यावरती. चवीनुसार मीठ घालते. जेव्हापासून खडा मीठ घेतले ना, जाडा मीठ, तेव्हापासून मी अशा पातळ भाज्यांमध्ये किंवा भातामध्ये हाच मीठ वापरते.
चला आता कुकरची शिट्टी होती. ज्या सुकवलेल्या मिरच्या आहेत ना आज त्या तळणार आहे मस्त भाजीसोबत खायला. आणि ते हे पापड घेतलेत तळायला. ओके चला आता एक 5 मिनटात भाजी पण आपली होऊन जाईल. तर आधी पापड तळून घेते त्याच्यानंतर मग मिरच्या फ्राय करेन. आणि आमच्या मोनिशला ना जरी मटनसोबत जरी पापड दिले ना खायला तरी पण खाईल तो. त्याला पापड एवढे आवडतात. मिरच्या मस्त तळल्या आहेत. काढून घेते लगेच तिथं करपतील. चला आता मिरच्या पण तळून झाल्यात. पापड पण तळले. इथे आपला भात पण झाला आहे. आणि इथे आता गाजर आणि काकडी पण कट करून घेतली. ओके भाजीचा पण आता एक शिट्टी झाली की गॅस बंद करते. कंपनीतून थंड पाणी घेऊन आला काय? सोनू रूममध्ये झोपली तुझी. चिन्मय शुभम पण आले जेवायला. मोनिश सामान आणून दिला मला मोनिशने आणि झोपला आहे तो. आज काय कामावर गेला नाही सकाळी. बघू आता किती वाजता जातोय ते. तो कैसा है शुभम? क्या हाल है? अरे मम्मी का टिकट हो गया कि नहीं रिटर्न का? 18 मैं फनस का इंतज़ार कर रही हूँ. मम्मी चाहे जब आए लेकिन मेरे को फनस पहुँचा है जल्दी से. रिटर्न टिकट आया ना? नहीं आया. मिला क्या? रिटर्न टिकट हुआ है 18 तो 18 को नहीं आएगी ना? 18 ट्रेन पे बैठेगी ना? आने वाली है 18 को. निकलने वाली है. तू तो बोला देखो. टिकट उकर आगे नहीं किया होगा तो 18 को ही रिटर्न है ना. अच्छा काम हुआ क्या अभी घर का? हुआ ना. शुभमची मम्मी गावाला का गेले माहिती का? त्यांच्या घराचं काही थोडंसं काम पेंडिंग होतं त्याच्यामुळे त्याची मम्मी गावाला गेले. आणि भरपूर जणांनी किती दिवसापासून कॉमेंट्स केले शुभमबद्दल की शुभम कुठे राहतो, शुभम तुमचा कोण लागतो. तर मी मेसेजची उत्तरं दिलेली आहेत. शुभम यूपीचा आहे ना शुभम? बिहार काय? यूपी प्रयागराज. हां शुभम प्रयागराजचा आहे. आणि त्याची मम्मी गावी गेली. त्यांच्या घराचं काम बाकी आहे ना ते करायचं होतं काहीतरी. आणि शुभमची बहीण पण गावी गेली त्याच्यामुळे त्याला जेवण बनवून द्यायला कोणी नाही आहे. म्हणून तो आपल्या घरी जेवायला येतोय. पाऊस पडतो. ढग फुटला? कुठं आपल्या अंगणात नाही फुटला बघ जरा. हा का? हो 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 जाम जाम. इथं अंगणानेच फुटले ढग. आणि हे बघा आजचं वातावरण असं काहीसं झालं आहे. जऊल मऊल पडलं आहे. ऊन येते खूप कडक. लगेच 5 मिनटामध्ये असं पावसाचं वातावरण होऊन जातं. काय माहिती काय होईल नक्की आज. होय पोरा भाऊ जेवायला वाढू नको. तू नाही पाणी आणून तिथे ठेवले. तुला की पाण्याची चव करून बघ कसा लागते तो आधी. चला मंडळी आता यांना दोघांना जेवण वाढले. हे बघा जेवणाची ताटं. काय काय जेवण आहे तुम्हाला माहितीच आहे. बनवताना दाखवले. घे शुभम चमचा पाहिजे घे. भाऊ कधी यायचा? आता याला तिथे दोघांना जेवायला. मोनिश काही येत नाही खाली जेवायला. कधी म्हणजे जाऊ तर मम्मी जेवायला पण होती मला कामाला जायचा. 1 वाजून गेला तरी पोराचा काही पत्ता नाही अजून. पाण्याचा बाटला आणायला गेलेला. मग येताना त्याला सांगितलं भाजीपाला पण घेऊन ये. बरं भाजीपाला म्हणजे भाजीपाला आणलेच आहे पण जे काही कडधान्य पाहिजे होते ते भेट. हो ना हवा वारा बघा सुटले जिथे. पाऊस येऊ शकते हा का? म्हणजे थोडा तरी पडू शकते पाऊस. असं वातावरण झालंय. खाली बस. ती बुटा पण काढीच नाही. डायरेक्ट जेवायला बसते आल्यावर. शुभम कसा बुटा बिटा काढते? शुभम बुटा घालीतच नाही वाटतं पहिली गोष्ट म्हणजे. शुभम का तुला पण बुटा दिला ना कंपनीच्या? मग घाली घाला नाही हा? सगळ्याच गोष्टीला कदर दे. याला जेवायला पण कटायला येते. जेवायला दिला परत भात पण घे नाही. बराबर आहे शुभम. नमक वमक जादा कम नाही ना. खाली बसून जेवू ना. खाली बसून जेवल्यावर कसं जरा शांती वाटते माणसाला. मांडी घालून बसायचं जेवायला कधी पण. यांना दोघांना दिले जेवायला. मोनिश का अजून येत नाही. मी पण थोड्या वेळापूर्वी ना चाय बनवून पिला. मला ना भूक लागलेली. मी मोनिश गावात गेले तर मोनिशला बोलली काय इडलीवाला वगैरे भैया असेल तर मला काय ते घेऊन नाही येत. त्याला का तो भैया पण नाही भेटला ना. मोनिश एवढ्या चापटर का दुसरं काही घेऊन पण नाही आला नाश्ता. त्याला बोलली काहीतरी घेऊन आहे बरं. काय आणला पण नाही. मग मी काय केलं चाय बनवला मस्त कडक एकदम आणि चाय पिला. आता भूक नाही मला पण. आता हे सकाळीच गेलेत बाहेर. 11 साडे 11 वाजताच बाहेर गेलेत. आता कधी येतील काय माहिती.
मला ना अजून थोडंसं काम आहे, जे जेवण बनवताना वगैरे भांडे निघलत नव्हते, यांचं जेवण झालं का भांडे वगैरे घासून घेते आणि पीठ दळून आणलेलं आहे ते चाळून घेते, डब्यात पॅक करून ठेवून घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना बाहेर ना थोडीशी लाकडं अजून अंगणामध्ये पडलेली तिकडं ते जे नारळ सुकलेले ते तोडतो ना, साफ करतो, ते पण भरपूर पडलं, ते पण बरं एका पोतलीमध्ये भरते आणि चुलीजवळ नेऊन ठेवते, म्हणजे ते पावसाळ्यामध्ये कामात येतील आपल्याला. ओके. आज ना पाऊस येण्याची शक्यता आहे, वातावरण जाम बदललं आहे, त्याच्यामुळे आता मनीष पण जाईल कामावर. त्यांचा काय अजून पत्ता नाही यायचा. मोनीश चालला कामावर. हे बघा काय झालं बाबू, काय झाला. जरा या पोऱ्याला एकट्याला ठेवून गावात गेलेली तर बोंबलते बघ कसा. काय झालं रे लक्कू, मी जाऊ का परत गावात, परत जाऊ, मी जाऊ, चल चालली, बाय बाय, मी जाऊ, चालली मी आता, चालली खरंच चालली मी आता. तू मम्मीला त्रास देतो ना, मम्मी चालली, खरंच चालली आता येणार ना तुला सोडून, चालली डायरेक्ट. हे बघा आज दुकानामध्ये तुम्हाला नवीन कोणतरी माणूस दिसत असेल. हा आता किराणा स्टोर चालू केला काय. आमच्या नंदाच बघा कशी भाऊजाशी ना मदत करते. ताई कवा तरी मला पण मदत करायला या ना. हा त्या अर्चनाच्या तरी पोरी आण 2, मला तर पोरी पण नाही. मी का वाईट हो का. मी याचा अर्थ अर्चना म्हणले माझं नाव खराब करते का काय तू. हा ताई तुम्ही सांगा, माझा स्वभाव का खराब आहे का, माझा स्वभाव खराब आहे. हा का असं या मग एक दिवस समजेल मग भाऊजाच कशी आहे ती. केव्हा आल्या ताई तुम्ही. हा काय एकच पिशवी पाहिजे. चला मंडळी आता संध्याकाळची वेळ झाली ना, दुकानावर आले मी सामान घ्यायला जावेचे. जाऊ बाई जोरात. पोरी काय तुमच्या ताई, पोरी. हा काय आई बरी का आता. चला मला पण द्या, जिरा बिरा द्या, जिरा संपला आमच्या घरचा. पोहे हा हे तुम्ही काढायला, म्हणजे तुमचा घेतलं काय काढायला. असं हा भटजी संध्याकाळपासूनच गावामध्ये आणते. रगडाच बनवायला लागल बटाट्यांचा, टायमावरती नाही पोचली तर. दे 20 रुपयाचा जिरा दे. चला मंडळी आल्या सामान घ्यावाला दुकानावर. तुम्हाला नाही कोणी शिवा देत, तुमच्या भाऊजाच्या यावर आगाव नाही शिवा द्यायला काही, पण आमचं नाव का खराब करता का ब्लॉग मध्ये. काही नाही, आम्ही नाही कोणाला, आमच्यामध्ये तेवढी हिंमत आहे तोंडावर शिवा द्यायची. भाऊजाशींचा कचका बघला नाही तुम्ही अजून. नाही बाबा आम्ही कवा नंदाशीला शिवा द्या, आमच्या नंदाशी येतात मी शिवा द्यायला. घाबरतात भाऊजाशीला म्हणून येत नाही. खराच वाटत ना लोकांना बघतात त्यांना. हो ना, नंदाशी व्हिडिओ बघला, नंदाशी सांगते बरे भाऊजाशी तुमच्या. कशी सुरेखा, बरी आहे ना. एकदम मजेत. तुम्ही कशा आहे बाबा, तू कसा आहे. मी तर बाबू सागर मम्मीला विचारलं, मला नाही विचारला. गर्दी नाही म्हणून तुम्ही आलात, बोलायला तरी भेटेल आपल्याला. हो बरोबर बरोबर, रोज गर्दी असते ना जाम. भरपूर गर्दी असते. आता 10-15 मिनिटं अगोदर दे मला मंचुरियन दे. 2 मिनिटं गरम गरम. हा 20 रुपयाचे वेगवेगळे द्या का. काढले नाही का, काढले नाही मंचुरियन, काढलेलं नाही. गरम गरम असते. काढल्यावर राहतच नाही, काढले का गिऱ्हाईक चालू असतं. बरोबर, संपू दे चांगली गोष्ट आहे. म्हणून मस्त. असा प्रत्येक गृहिणीने घरातून काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. बरोबर ना. एकदम बरोबर. कमीत कमी आपण स्वतःच्या गरजा तरी स्वतः पूर्ण करू शकतो. बरोबर ना. मला ते भरपूर पटतं त्या गोष्टी. हा स्वतःनी या बिझनेस मध्ये उतरले, बरोबर, स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे.
स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करणं गरजेचं आहे. नवऱ्याच्या जीवावर किती दिवस जगाचा. हात पसरण्यापेक्षा स्वतःने काहीतरी कष्ट करून खाल्लं ना तर बेस्ट. हा त्याचा आनंद पण वेगळाच असते. कोणी बोलायला नको माझ्या 2 पैशाला आले. बरोबर बरोबर. कष्टाचं खायचं, हा बोलायला नको आपल्याला. बरोबर. बरोबर ना. स्वतः कष्ट करून कमवलेल्या पैशातून जी काही वस्तू घेतो ना तिचा आनंद वेगळाच असतो. बाप रे बाप. मला आवडतं असं हा बरोबर. प्रत्येक महिलेने आदर्श घेतला पाहिजे सुरेखाकडून. घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. बरोबर ते 4 पैसे आपल्याला स्वतःला कामी येतात. बरोबर. मग आड गरजेला उपयोगी पडतात. हा तेच. कोणतं लक्ष द्यायचं नाही, हसण्या बोलण्या. हा लोक हसायला कोणी करत राहायचं. हसायला सगळी लोक येतात, सांभाळायला कोण येत नाही वेळ पडल्यावर. पोटाला बोलणं. चला आता सुरेखा मस्त गरम गरम मंचुरियन काढून देते. गरम गरम म्हणजे हा तयार आहे. आणि एकदम चविष्ट टेस्टी असतं ना का. हा आमचं दुकान आता. नक्की या. कधी जर आमच्या या कोपर गावातून जात असाल ना तर नक्की सुरेखाच्या गाडीवर येऊन मंचुरियन खाऊन बघा. आणि काय काय असते का. चायनीज असते, नूडल्स, हा मंचुरियन, अच्छा. चटपटा, सूप असतो. हा हे बघा इथे त्यांनी मेनू लावलेले सगळे काय काय असतं ते. आणि हा रोड चालूच असतो. इकडे जो रोड जातो तो केवणी देवे गावात जातो आणि इकडे जो रोड जातो तो आमच्या नाक्यावर जातो कोपरच्या, म्हणजे मेन हायवेला रोड जातो. ओके. तर नक्कीच या. रस्त्याच्या शेजारीच गाडी लावलेली आहे तिने. मस्त भारी वाटते. दे मला दे. हो आणखी दे. चटपटा खायची इच्छा नाही होत. नको आता हे चालवलं ना 40 रुपयाचे बस झाले. हा का नाही. मला म्हटलं भाऊला आवडतात ना. हा. काल लवकर सगळं आजकाल संपलंय. डबल नूडल्स बनवलंय. अच्छा असू दे असू दे चांगली गोष्ट आहे. सांगते काय काढता काढता थांबत नाही. इथे काहीतरी ठेवायचं ना स्टूल वगैरे, तुला बसायला त्रास होत असेल ना. बसायला मिळतोच कुठे. हा बरोबर बरोबर. आता हा धंदाच असा आहे का उभा उभाच. आणि आता तुम्ही 10 मिनिटं अगोदर आले असते ना तुम्हाला स्वतःला समजलं असतं की एवढी गर्दी पडली. बरोबर बरोबर. बरी झाली मी गर्दीच्या वेळेला नाही आली, मग बोलायला नसता भेटला. मग म्हणूनच ना. तुझा वेळ वाया गेला असता टाइमपास. मला बोलायला भेटलं. बाबू ती प्लेट पण द्या का. काकाला तिथे द्यायचे आहेत ना प्लांटवर म्हणून. आणि आमच्या कोपरगावचा विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर, श्रीराम, जय हनुमान, दत्ताचं असे 4-5 देवतांचं मंदिर एकत्रच आहे. इथून तुम्हाला दिसत असेल. हे नवीन मंदिर झालं आहे आमच्या गावामध्ये. ओके असं काहीसं दृश्य आहे मस्त एकदम. चला आता इथं आली मंचुरियन घ्यायला पण फायदा झाला ना. चकल्या भेटल्या ना फ्रीमध्ये. दिसून दे ना. हे बघा मस्त सुरेखाने चकल्या पण काढल्यात. मला असं ताई चव करायला घेऊन जा. संपल्या पण ते एवढ्याच राहिल्यात. किती बनवल्या, किती किलोच्या बनवलेल्या. 25 किलो संपल्या. 25 किलोच्या बनवलेल्या. बाई तू कधी काढल्या चकल्या 25 किलो. 25 किलो चकल्या संपल्या नाही. आता अजून ऑर्डर येते पण आता काढू शकत नाही. हा पाऊस आला तर मग त्या ओल्याच राहतील ना. बरोबर. हे बघा ही चकल्या पण विकते, म्हणजे सीझन वाईज बिझनेस करते ना ग. सीझन वाईज. त्यांचं पीठ पण मिळतं माझ्याकडे. हा स्क्रीनवरती नंबर देऊ का. म्हणजे आता अनुषाचं पीठ नसेल ना. लग्नाच्या पापड्यांपासून सगळा व्यवसाय माझा आहे. हा म्हणजे सीझन वाईज सगळे व्यवसाय करते ती. होळीला पापड्या भेटतात, हा लग्नाच्या पापड्या मिळतात. बरोबर. परत हे उन्हाळी वाळवण ते चकल्या मिरगुटल्या काय. हा सर्व. अच्छा. आणि ते हे पण ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारमध्ये ते हार वेण्या सगळं बनवते ना. गुरुवारचं पण हे बघा वेण्या वगैरे एखादी महिला जर जिद्दीला पेटली तर किती काही कष्ट करू शकते प्रपंच सांभाळण्यासाठी. बरोबर ना. करायलाच पाहिजे. मग हा डिस्काचे आहे ना. भारी वाटते पण तुझ्याकडे बघून ना एकदम प्राऊड फील होते मला. खरंच ना शपथ. ती जिद्द आहे ना. हा स्वामी बरोबर बरोबर. ते करून पण घेतात आपल्याकडून. बरोबर फक्त करत राहायचं. बरोबर बरोबर. फळ द्यायचं त्यांच्या हातामध्ये आणि मिळणारच फळ. बरोबर बरोबर. स्वामी कधी वाया जाऊ देत नाही. शेवटच्या टोकाला नेऊन भाग सोडवतात ते. बरोबर. बस त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. बरोबर बरोबर. चल धन्यवाद मला चकल्या दिल्याबद्दल. म्हणजे आली पण बरं झालं आहे. चकल्या एवढ्या फ्रीमध्ये भेटल्या. चल धन्यवाद. दिल्या असल्या पण आता संपल्यात ना. असू दे असू दे. चल चालेल. बाय. नक्कीच सुरेखाला सपोर्ट करा व्यवसायामध्ये. जर तुम्हाला पापड्या वगैरे काय हव्या असतील तर तिचा कॉन्टॅक्ट नंबर मी देईन तुम्हाला. ओके चला बाय बाय बाय. बाय.